देवाचे या ठिकाणी मी पुन्हा आभार मानत आहे आणि देवाने आजचा दिवस आपल्याला दिलेला आहे, जेणेकरून त्याच्या वचनातून आपण काहीतरी बोध घ्यावा. आपण थोडी उजळणी करूया. गेले 5 दिवस आपण या ठिकाणी काय शिकलेलो आहे. या ठिकाणी आपण पहिल्या दिवशी शिकलेलो आहे ते म्हणजे देव हा आपला निर्माणकर्ता आहे आणि निर्माणकर्ता असल्यामुळे मालकी हक्क हा त्याच्याकडे आहे. आणि येशू ख्रिस्ताने त्याच्या स्वतःच्या मंदिरामध्ये किंवा देवाच्या मंदिरामध्ये त्यांनी स्वतः कर दिलेला आहे आणि पेत्राचा सुद्धा त्यांनी कर भरलेला आहे. या ठिकाणी आपल्याला शिकायला मिळालेलं आहे की पुत्राला कर द्यायची गरज आहे का? तर पुत्राला कर द्यायची गरज नाही. पण तरी सुद्धा येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी वादविवाद न करण्याचं त्यांनी ध्येय धरून त्यांनी तो कर भरलेला आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे, माशाच्या तोंडामध्ये 2 रुपयाचे नाणे त्यांनी सापडलेले आणि ते भरलेलं आहे. दुसऱ्या दिवशी आपण शिकलेलो आहे तो म्हणजे कारभारीपणा म्हणजे काय, या ठिकाणी आपण शिकलेलो आहे. आणि कारभारीपणाचं कार्य कसं असतं आणि आपण त्याचं उदाहरण म्हणून हिजकिया राजाच्याकडून आपण सुंदर रीतीने शिकलेलं आहे. त्यांनी यरुशलेमाचं मंदिर उभा केलं, म्हणजे उघडलं, त्याची डागडुगी करून लेवी याजक यांना त्यांनी सेवा करण्यासाठी तत्पर केलं. आणि त्यातून निघून गेल्यानंतर, हिजकिया राजा तिथून निघून गेल्यानंतर लेवी आणि याजक यांनी देवाचं काम किंवा मध्यस्थी देवाची त्यांनी बरोबर नाही केली आणि त्याच्यामुळे लोक त्यांना अर्पण आणि दशांश देत नसत. आपण तिसऱ्या दिवशी शिकलेलो आहे ते म्हणजे वेळेचे आणि भौतिक मालमत्तेचे कारभारीपण. आणि त्याच्यामध्ये आपण शिकलेलो आहे 5 वेगवेगळ्या प्रकारचे अर्पणे आणि ते म्हणजे अन्नपूर्ण, अन्नार्पण, होमार्पण, शांतार्पण, दोषार्पण आणि पापार्पण. याच्यात सर्वात श्रेष्ठ म्हणजे जे अर्पण आहे ते म्हणजे पापार्पण. पहिले आपण पापाची आपल्या क्षमा देवाकडे मागितली पाहिजे. जेव्हा जेव्हा आपण प्रार्थना सुद्धा करत असतो तेव्हा आपण आपल्या स्वतःची पहिल्या पापाची क्षमा माग आणि मग दुसऱ्यासाठी तुम्ही अ, काय केलेलं पाहिजे, अर्पण मागितलं पाहिजे. आणि त्या दिवशी आपण शिकलेलो आहे की दशांश हा पवित्र आहे आणि तो देवाला देत असताना आपण पवित्र असा मानला पाहिजे. त्यानंतर आपण त्या ठिकाणी पाहिलं पवित्र शास्त्रामधून की शाऊल राजा कसा अमलेकांना काही लोकांना न मारता देवाने त्याला सांगितलेलं होतं पूर्ण लोकांना तो मारून टाक, समाप्त कर. कारण ते इस्रायल लोक जेव्हा मिसर देशातून येत होते तेव्हा त्यांना त्यांनी अडवलेलं होतं. आणि त्याचा राग तो शाऊल राजाकडून तो काढत आहे देव. आणि पण शाऊल राजा काही जनावर अर्पण म्हणून तो देवाला अर्पण म्हणून ठेवतो. पण शमूएल त्या ठिकाणी जातो आणि त्याला सांगतो की अशा फुकट अर्पणाची काय कर, देव कधीही स्वीकार करत नाही. तुझ्या कष्टातून तू अर्पण देवाला दिले पाहिजे. याचा अनुभव आपण त्या ठिकाणी दिलाय. चौथ्या दिवशी आपण शिकलेला आहे तो म्हणजे दशांश आणि अर्पणाचा कसा विभागणी होते. दशांश हा 10वा भाग आहे आणि जे अर्पण आपण देतो ते 90% जे आपल्याकडे राहतं त्याच्यामधून आपण देतो. आणि अनुवादाच्या पुस्तकातून 16व्या अध्याय 17 वचनामध्ये शिकलेलं आहे की तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे जे मनात येतं तसं अर्पण तुम्ही माझ्याकडे आणा. ज्याला जितका आशीर्वाद दिलेला आहे तितका तुम्ही आशीर्वाद माझ्याकडे आणा. जर तुम्हाला आशीर्वाद जास्त दिलेला आहे तर तुम्ही जास्त आणा. जर तुम्हाला आशीर्वाद कमी दिलेला आहे तर कमी आणा. त्याच्यानंतर आपण शिकलेलो आहे काल 5व्या दिवशी ते म्हणजे शिल्लक राहिलेले जे अर्पण आहे, जे आपण म्हणतो लोकल फंड, जे शिल्लक राहिलेलं आहे त्याचा आपण कसा वापर केला पाहिजे, त्याचा आपण कशा प्रकारे त्या ठिकाणी विभागणी केली पाहिजे आणि आपण तो कशा प्रकारे चर्चेसमध्ये वापरला पाहिजे याचा अभ्यास आपण त्या ठिकाणी केला. निर्गमनाचा 25वा अध्याय पहिल्या 8व्या वचनामध्ये देवाने सांगितलं की ह्या या वस्तू माझ्याकडे आणा, तुम्ही माझा निवास मंडप बांधा आणि त्यामध्ये मी तुमच्या मध्ये राहणार आहे असं प्रभू म्हणतो. हे अशा सिलेक्टेड गोष्टी देव त्यांना सांगत असताना त्यावेळेस तो एक सांगतो की मला जैतुन्याचं तेल रोज इस्रायल लोकांनी माझ्या मंदिरात आणलं पाहिजे. कारण तेच दीप जो जळत असे निवास मंडपामध्ये, तो दीपाचा प्रकाश परम पवित्र स्थानामध्ये तो जात असते. आणि म्हणून देवाने सांगितलं तुम्ही रोज कुठून माझ्यासाठी तेल हे आणलं पाहिजे. लक्षात ठेवा,
जे काही तेल असतं ते ते तेल पिवळ्या कलरचं असतं. पिवळा कलर, गोल्डन कलर, सोनं हे काय बरं देवाचं प्रतीक आहे. रोमकरसपत्र याचा 16वा अध्याय पहिल्या अध्यायामध्ये आपण शिकलेला आहे की पेत्र कसा स्त्रियांना त्यांचा आभार मानत आहे की स्त्रियांनी जे काही त्याला मदत केली, लहान लहान मदती केल्या त्याच्यासाठी त्याच्या देवाच्या कार्यामध्ये, आणि त्याच्या संगती ज्या या स्त्रिया होत्या त्यांचं तो काय करताय बरं, आभार मानताय. मंदिरांना तो सांगत आहे की त्यांचा तुम्ही काय करा बरं, स्वीकार करा, असं त्यांना तो सांगत आहे. आज आपण पाहणार आहे ते म्हणजे आपल्या पुस्तकामधून 302 पानावर मी आहे, आणि 302 पानावरती त्या ठिकाणी जो टॉपिक आहे तो म्हणजे कारभारीपणाचे आशीर्वाद. कारभारीपणाचे आशीर्वाद. आतापर्यंत आपण प्रत्येक वेळेस देवाने काय मागितलं, देवाने कोणत्या गोष्टी करायला सांगितल्या, पण आता शेवटच्या भागामध्ये आपण शिकणार आहे की कारभारपणा केल्यानंतर तुम्हाला कोणता आशीर्वाद मिळतो. या ठिकाणी आपण वाचण्यासाठी सुरुवात करूया. त्याच्या लाभासाठी नाही, तर आमच्या लाभासाठी कारभारीपणाची भूमिका करण्यास देवाने आम्हाला ठेवले आहे. वैयक्तिक फायदा. या ठिकाणी जे काही आपण कारभारीपणा करतो त्याचा वैयक्तिक फायदा काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. आमचे सर्व जीवन म्हणजे आमचा वेळ, क्षमता, शरीर आणि भौतिक मालमत्ता देवाला सतत वाहून द्या असे देव सांगतो. ह्याचे एक कारण आमची आध्यात्मिक वाढ आणि शील संवर्धन होण्यासाठी आम्हाला उत्तेजन प्राप्त होते हे आहे. सर्वांचा मालक देव आहे आणि अखंड प्रीतीचा वर्षाव तो आम्हावर करतो याची जाणीव आम्हाला सतत करून दिल्यामुळे आमची प्रीती आणि कृतज्ञता याचे पोषण होते. म्हणजे आपल्यालाच त्याचा फायदा होतो की आपण देवामध्ये राहण्यासाठी हा कारभारीपणामध्ये आपण प्रामाणिकपणाने राहिल्यानंतर त्याला आपल्यालाच फायदा होत असतो हे या ठिकाणी, कारण आपला आध्यात्मिक वाढ त्या ठिकाणी होते. आध्यात्मिक वाढीमध्ये आपली काय होते बरं, वाढ होते. दुसरा पॅराग्राफ, प्रामाणिक कारभारीपणामुळे स्वार्थीपणा आणि अभिलाषा यावर विजय मिळवण्यास सहाय्य होते. लोभीपणा मानवाचा महान शत्रू असा निषेध 10 आज्ञेमध्ये केला आहे. येशूने सुद्धा त्याविषयी इशारा दिला. सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा. लोकांना पुष्कळ संपत्ती असली तर ती त्यांचे जीवन होते असे नाही. नेम नेम नियमितपणे देण्याद्वारे आमच्या जीवनातील स्वार्थीपणा आणि अभिलाषा याचे दुर्मल दुर्मल होण्यास मदत होते. म्हणजे जर आपल्याला तुम्हाला तुमचा लोभ तुमच्यातून काढायचा असेल तर देण्याची जी प्रक्रिया आहे हा तुमच्या अंगामध्ये गुण असण्याची गरज आहे. कारभारीपणामुळे काटकसर करण्याची सवय लागून कार्यक्षमता वृद्धिगत होते. दूरवर्ती व वासना या सुद्धा देहाला वधस्तंभावर खेळवले असल्यामुळे स्वतःच्या लालसा सुखाविना आम्ही कशाचाही वापर करणार नाही. जेव्हा जीवनामध्ये कारभारीपणाचा तत्वाचा प्राधान्य देण्यात येते तेव्हा आत्मा प्रकाशित होतो. याचा अर्थ तुमच्यामध्ये शरीरामध्ये जो आत्मा आहे त्याला काय उत्तेजन मिळतं, उद्दिष्ट ठरवण्यात येते, सामाजिक जीवनातील अहिंसककारक गोष्टीची काटछटा करण्यात येते. सुवर्ण नियमाचा प्रमाणाप्रमाणे धंदेवाईक जीवन चालवण्यात येते आणि आत्मे जिंकणे हा मनोनिग्रह होतो. देवाने पुरवलेला जीवनातील विश्वास आणि प्रामाणिकपणा याचे विपुल आशीर्वाद आहेत. ख्रिस्त त्यांच्यासाठी मरण पावला. त्यांच्या तारणासाठी जे काही खर्च करण्यात आले आहे त्या सर्वावर प्रभू कोरून काढितो. ज्या अर्थी तुम्ही या माझ्या अति कनिष्ठ बंधूतील एकाला केले त्या अर्थी ते मलाही केले आहे. या ठिकाणी येशू ख्रिस्त सांगत आहे की जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला मदत केली तर ती मदत मला केली आहे, तुम्ही त्या व्यक्तीला नाही तर मला केलेली आहे. या खात्रीदायक शब्दाद्वारे मनापासून समाधान आणि हर्ष प्राप्त होते.
ख्रिस्ताला देण्यासाठी आमच्याजवळ मौल्यवान असे काहीच नाही. राखून ठेवण्यासाठी जे साधन संपत्ती दान आम्हाला देण्यात आले आहे, ते जर आम्ही त्याला परत केले, तर तो अधिक आम्हाला देईल. ख्रिस्तासाठी केलेले प्रत्येक प्रयत्नाचे फळ तो आम्हाला देईल आणि त्याच्या नामामध्ये पार पाडलेल्या प्रत्येक कर्तव्याद्वारे आमचा स्वतःचा आनंद दुना दुणावेल. याचा अर्थ तुमचा जो स्वतःचा आनंद जो आहे तो दुगणा होईल, या ठिकाणी म्हटलेला आहे. आता पुढचा मुद्दा पाहूया आपण. जे काही दुसऱ्यासाठी आशीर्वादित आपण काय करू शकतो. कारभारीपणा केल्यामुळे दुसऱ्याला काय त्याचा आशीर्वाद मिळतो. खऱ्या कारभाऱ्या कृतीमुळे त्याचा संबंध ज्याच्याशी येतो ते आशीर्वादित होतात. कारभारीपणाबद्दल पौलाने दिलेली आज्ञा ते अंमलात आणतात. चांगले ते करावे, सत्कर्माविषयी धनवान असावे, दानशील, परोपकारी असावे, जे खरे जीवन ते मिळण्यास पुढील काळी चांगला आधार देईल असे साठवण आपल्यासाठी करावे. कारभारीपणामध्ये परोपकार करणे समाविष्ट आहे आणि देवाने आनंदाने बहाल केलेल्या दुसऱ्याच्या फायद्यासाठी होणाऱ्या कोणत्याही गोष्टी दुसऱ्याच्या कामी लावणे हेही त्यामध्ये मोडते. आपल्या जवळ पैसा किती आहे, नावापुढे किती पदव्या लागल्या आहेत, किती प्रतिष्ठित लोकांची ओळख आहे, कोणत्या प्रकारच्या घरात आम्ही राहतो, शेजार कोणत्या प्रकारचे आहेत आणि कोणत्या प्रकारचा हुद्दा आणि कोणते वजन आपले आहे, अशा प्रकारच्या गोष्टी समाविष्ट झाल्याने जीवन समृद्ध होते अशी विचारसरणी कदापिही होत नाही. देवाला ओळखणे, त्याच्यासारखे प्रेम आणि उदार स्वभाव संवर्धन करणे आणि ज्या प्रमाणात त्याने आमची भरभराट केली आहे त्या प्रमाणात शक्यतो देणे हे खरे जीवन आहे. ख्रिस्ताच्या मनासारखे देणे म्हणजे खऱ्या अर्थाने त्याच्यासारखे जगणे. पुढचा मुद्दा आहे मंडळीसाठी आशीर्वाद. आपण पाहिलेला आपल्यासाठी आशीर्वाद, दुसऱ्यांच्यासाठी आपण कसा आशीर्वाद होऊ शकतो, आपल्याकडे किती पदव्या किंवा किती डिग्र्या किंवा किती संपत्ती, कसे आम्ही राहतो याच्यावर अवलंबून नाही, पण तुम्ही ख्रिस्तामध्ये सारखे किती गुण तुमच्यामध्ये आहेत देण्याचे, ते गुण जर तुमच्यामध्ये असले तर ख्रिस्त हा तुमच्या मनामध्ये राहतो. आता आपण पाहूया मंडळीसाठी आशीर्वाद. बायबल मधील कारभारीपणाची योजना मंडळी अंमलात आणणे अपरिहार्य आहे. सभासदांनी व्यवहारपणे देणे हे व्यायाम केल्यासारखे आहे. त्यांचा परिणाम मंडळी भक्कम बनते. ख्रिस्ताने बहाल केलेले आशीर्वाद दुसऱ्यांना देण्यात ती मग्न होऊन जाते आणि देवाच्या कामात ज्या ज्या गरजा आहेत त्या भागविण्यासाठी ती प्रयत्नवादी असते. याचा अर्थ आपण जेव्हा मंडळीला देतो किंवा चर्चमध्ये देतो, त्याच्यामुळे काय होतं, मंडळी हा जो पॅराग्राफ आहे हा लोकल फंड विषयी बोलताय की मंडळी कशी भक्कम होते या ठिकाणी बोलताय. स्वार्थ प्रसाराच्या कार्यासाठी सभोवतालच्या भागात देवाच्या राज्याचा विस्तार करण्यासाठी आणि जगाच्या दूर प्रदेशातही विस्तार करण्यासाठी मंडळीजवळ पुरेसा पैसा राहील. देवाच्या लाभलेल्या आशीर्वादाबद्दल प्रीतीने आणि कृतज्ञतेने ती स्वखुशीने वेळ, कौशल्य आणि पैसा देवाला देईल. सर्व राष्ट्रांना साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल. तेव्हा तो परत येईल. या ख्रिस्ताच्या आश्वासनाच्या अनुषंगानुसार सर्वांना कारभारी व त्याच्या बरोबर सह कामगार बनवण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. अशा प्रकारे मंडळीची साक्ष जगात शक्तिशाली आशीर्वाद होईल आणि सुवार्तेचा आशीर्वाद दुसऱ्यांना देण्यात येईल. देण्यात येत असलेल्या पाहून तिच्या प्रामाणिक कारभारांना आनंदित करण्यात येईल. त्या ठिकाणी सांगत आहे की मंडळीच्या लक्षासाठी कसा याचा फायदा होतो, मंडळीला कोणता आशीर्वाद मिळतो, तो म्हणजे मंडळीची वाढ होईल, मंडळी भक्कम होईल
आणि जेव्हा मंडळी भक्कम होते तेव्हा देवाचं कार्य काय होतं बरं, चांगल्या रीतीने पार पडत राहतं. अशा पद्धतीने आपण आजचा हा कारभारीपणाचा धडा आपण संपवलेला आहे. आता आपण जाणार आहे ते म्हणजे अ, पवित्र शास्त्राकडे जाणार आहे आणि पवित्र शास्त्राबद्दल आपण पाहूया की आज आपण काय शिकू शकतो. ज्याप्रमाणे देव जर आपल्यामध्ये आहे, त्याचा आपल्याला फायदा होतो. तर पवित्र शास्त्र या ठिकाणी आपल्याला फायदा कसा करून देतो आणि आजचा मी जो विषय आहे तो माझ्याकडे आहे तो म्हणजे वेळ. आपण वेळेविषयी शिकणार आहे. हा जो वेळ देवाने दिलेला आहे, हा सर्वात मोठं दान देवाने आपल्याला दिलंय. ती म्हणजे वेळ आणि सर्वांना वेळ ही सारखी दिलेली आहे. याचा अर्थ सर्वांना 60 सेकंद आहेत, सर्वांच्याकडे 60 मिनिट आहे, सर्वांच्याकडे 24 तास आहेत, सर्वांच्याकडे 365 दिवस आहेत. कुणालाही याच्यामध्ये घट नाही किंवा कुणालाही सेकंद कमी दिले नाहीत, मिनिट कमी दिले नाहीत. सर्वांना वेळ हा सारखा दिलेला आहे. वेळेच्या मापाने आपण ठरवतो की एखाद्या व्यक्तीचं यशस्वी किती आहे व्यक्ती. देवाने जे माप दिलेलं आहे वेळेचं, त्या मापाने आपण ठरवू शकतो, की एखादा व्यक्ती किती यशस्वी तो आहे, याची आपण पाहतोय. यशस्वी व्यक्ती हा वेळेचाच उपयोग करून तो वाढतो. यशस्वी कोणताही व्यक्ती असू दे यशस्वी होणारा, हा तो वेळेचा उपयोग त्यांनी वेळेवर केलेला असतो. म्हणून त्याची काय होतं, या ठिकाणी त्याची यशस्वीपणा तुम्हाला दिसते. वेळ जीवनासाठी हा महत्वाचा एक भाग आहे. तुम्हालाच्या जीवनामध्ये वेळ हा सर्वात मोठा भाग आहे. वेळेमुळे जीवनाला अर्थ आहे. लक्षात घ्या तुम्ही. देवाने जो वेळ आपल्यामध्ये दिलेला आहे, त्या वेळेमुळे आपल्या जीवनाला अर्थ आहे. नाहीतर लक्षात जर समजा तुम्हाला वेळच नसती, म्हणजे वेळ भरपूर अशी दिली असती. ती वेळेची जी भीती जर आपल्यामध्ये देवाने जर टाकली नसती, तर आपल्याला आपल्या जीवनाचं महत्व हे कळालं नसतं. आपण कसंही वागलो असतो, कसंही राहिलो असतो. कारण आपण वेळ आपल्याकडे भरपूर आहे. पण देवाने जो काही वेळेचं त्यांनी बंधन टाकलेलं आहे, त्याच्यामुळे आपण काय करतो बरं, आपल्या वागण्यामध्ये आपण बदल करतो. जेव्हा देवाचा अ, खास आपल्यामध्ये अ, आला देवाचा श्वास, देवाचा श्वास जेव्हा देवाने आपल्यामध्ये फुकला, तेव्हापासून आपल्याला काय झालंय बरं, वेळेची सुरुवात झाली आपली. याचा अर्थ जोपर्यंत आपल्यामध्ये श्वास देवाने फुकलेला नव्हता, तोपर्यंत आपल्याला वेळेशी काही संबंध नाही. दिवस आणि रात्रीशी आपला काही संबंध नाही. पण जेव्हा श्वास देवाने माझ्यामध्ये फुकला, त्या श्वासानंतर मला वेळेची काय करत झाली बरं, सुरुवात आपल्याला झालेली आहे. आदाम हा अनंत काळ जगला असता. आदाम हा अनंत काळ जगला असता. प्रत्येक दिवशी तो जगला असता आणि प्रत्येक दिवशी तो देवासंगती राहिला असता. पण त्याच्या त्या एका चुकीमुळे त्यांनी देवाची आज्ञा नाही पाळली. त्याच्यामुळे तो फक्त 930 दिवस जगला. 930 वर्ष तो जगला आणि 930 वर्ष तो जगला कारण त्याला देवाचा आशीर्वाद त्याच्यापासून निघून गेला. कारण देवाची त्यांनी आज्ञा ही मोडली. आज आपण किती वर्ष जगतो? आपलं जीवन किती वर्ष आहे? जास्तीत जास्त 60, 70 किंवा 80 आहे ना, पवित्र शास्त्र असं सांगतं. आणि 80 जर तुम्ही जगत असाल, ते काय तर 80 वर्ष तुमचे कष्टमय आहेत. ते काही चांगले दिवस नाहीयेत. ते कष्टाचे दिवस आहेत 80 वर्ष. आणि जास्तीत जास्त आपण धरूया की लोक अव्हरेज 70 वर्ष हे जगतात. जेव्हा वेळ आपली संपती, जेव्हा वेळ आपली संपती, तेव्हा तुमच्यामध्ये असणारं ज्ञान, तुमच्यामध्ये असणारी कला, तुमच्यामध्ये असणारी योग्यता ह्याचा शेवट होतो. ते तुम्ही कधीच सेव्ह करून नाही ठेवू शकत. ते कधीच तुम्ही राखून नाही ठेवू शकत. म्हणून परमेश्वर म्हणतो, की जी तुझी कला आहे, जे तुझ्यामध्ये ज्ञान आहे, जे मध्ये तुझ्यामध्ये योग्यता आहे, ही योग्यता लोकांना तू वाट. लोकांना तू वाट. कारण ते तू ठेवू नाही शकत. ते तू ठेवू नाही शकत. वेळ ही अशी एक गोष्ट आहे, की ती तुम्ही वेळ मी सांभाळून ठेवलेली आहे वेळ, असं नाही म्हणू शकत.
वेळ ही चालत राहते, निघून जाते. वेळ ही कधी तुम्ही ठेवू नाही शकत. एखाद्याला जर बदल करायचा असेल त्याच्या स्वतःमध्ये, तर त्याला वेळेची गरज आहे. वेळेशिवाय तो माणूस स्वतःमध्ये बदल करू शकत नाही. कधी कधी आपण म्हणतो ना, मला वेळच नाही मिळाला रे, नाहीतर मी माझी डिग्री संपवली असती. म्हणजे त्याला वेळ ही कमी पडली आणि त्या वेळेच्या अभावी तो काम करू शकला नाही. किंवा आपण एखाद्याला म्हणतो ना, मी त्या माझ्या आई-वडिलांची किंवा आजोबांची सेवा केली असती, पण त्यांनी वेळच नाही दिला मला. तो निघून गेला किंवा तो मरण पावला आपण म्हणतो, है ना? वेळच नाही पुरली. चांगला व्यक्ती बनण्यासाठी वेळेची गरज आहे. तुम्हाला जर चांगला व्यक्ती बनायचा असेल, तर तुम्हाला वेळेची गरज आहे. वेळ नाही तुम्हाला मिळाली, तर तुम्ही चांगला व्यक्ती बनू शकत नाही, तुमच्यामध्ये बदल करू शकत नाही. एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला वेळेची गरज आहे. जर तुम्हाला जायचं असेल, तर वेळेची गरज आहे. तुमच्यामध्ये बदलण्यासाठी वेळेची गरज आहे. वेळ ही साठवून ठेवू शकत नाही किंवा वेळ ही परत आणू नाही शकत. गेलेली वेळ जी आहे, ती तुम्ही परत नाही आणू शकत आणि जी वेळ आहे, ती तुम्ही साठवून सुद्धा नाही ठेवू शकत. म्हणून वेळ ही देवाकडून आहे. जर मनुष्याकडून वेळ असती, तर तुम्ही साठवून ठेवलं शकला असता. तुमच्याकडे वेळ सांभाळू शकला असता. तुम्ही वेळ ती काय करा वापरू शकला असता, नंतर वापरू शकला. पण ही वेळ कोण दिलेली आहे तुम्हाला? देवाने दिलेली आहे. देवाकडून वेळ आलेली आहे. म्हणून या ठिकाणी पवित्र शास्त्र यशायाचा 38वा अध्याय, त्या ठिकाणी सुंदर रीतीने पवित्र शास्त्रामध्ये एक गोष्ट नमूद केलेली आहे आणि ती हिजकिया राजाचीच आहे. आपण ती वाचण्याचा प्रयत्न करूया. 38वा अध्याय आणि पहिलं वचन, या ठिकाणी वेळेविषयी नोंद आहे. त्या समयी हिजकिया आजारी पडून मरावयास टेकला. तेव्हा आमोजाचा पुत्र येशिया संदेष्टा त्याचकडे येऊन म्हणाला, परमेश्वर म्हणतो, आपल्या घराण्याची निवरानिवड कर, कारण आता तू मरणार, जगणार नाहीस. तेव्हा हिजकियाने आपले तोंड भिंतीकडे फिरून परमेश्वराची प्रार्थना केली. लक्षात घ्या तुम्ही, जेव्हा हिजकिया राजाकडे हा निरोप आला, तेव्हा त्यांनी लगेच, जेव्हा सांगितल्या त्यांनी भिंतीकडे तोंड ओढवलं आणि या ठिकाणी सर्वात लहानी प्रार्थना त्यांनी देवाकडे केली आहे. आपण किती मोठ्या मोठ्या प्रार्थना करतो, पण हिजकिया राजाने सर्वात लहान प्रार्थना ती केली आणि तो काय म्हणतो पहा. तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्यासमोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे व तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे, हे स्मरणार अशी मी तुला विनंती करतो. असे म्हणून हिजकिया मनस्वी रडला. लक्षात घ्या तुम्ही, एवढी लहानी प्रार्थना त्यांनी केली देवाकडे आणि तो स्वतः मनामध्ये रडला. तो जोराने नाही रडला, मनामध्ये रडला. आणि ही प्रार्थना देव ऐकत आहे. तेव्हा 4थ्या वर्षामध्ये तेव्हा यशायाला परमेश्वराचा संदेश आला. तो हा, हिजकियास जाऊन सांग की तुझा पूर्वज दावीद, याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहे. पहा, मी तुझे आयुष्य आणखी 15 वर्षांनी मी वाढवून देतो. म्हणजे ह्या वचनातून आपल्याला हे समजतं की वेळ ही देव देतो. त्याचं आयुष्य संपणार असं देवाने त्याला सांगितलं होतं, पण त्याच्या त्या प्रार्थनेने, लहानशा प्रार्थनेने देवाने त्याचं आयुष्य काय केलं बरं, वाढवलं. तेही 15 वर्षांनी वाढवलं. वेळ खर्च करणे, कशा प्रकारे आपण वेळ घालवतो, खर्च कसा करतो पहा वेळ. वेळेची आपल्याला कधी कधी भान नसते. कधी कधी वेळ आपल्याला, आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. मग ते मीटिंग मध्ये असू दे, तुम्ही कोणत्याही सभेमध्ये जावा किंवा चर्चेसमध्ये पण सुद्धा जावा. मी पास्टर मिल्की धडक यांचं उदाहरण घेत आहे या ठिकाणी, कारण ते नवीनच कोल्हापूर चर्चमध्ये आले, त्यामुळे मी उदाहरण घेऊ शकतो. त्यांना ते लागत नाही. लक्षात घ्या तुम्ही, कोल्हापूर चर्चमध्ये जे काही साबा स्कूल लेसन स्टडी संपती आणि जे काही त्या लेसन स्टडी मध्ये शेवटची साबा स्कूल क्लोजिंग प्रेयर होती, त्याच्यानंतर ते डिव्हाइन सर्व्हिस चालू होण्यापर्यंत आपण 30 मिनिटं घालवतो.
किती मिनिटं घालवतो? 30 मिनिटं वेळ जातो त्या ठिकाणी. कारण पाठीमागं रेस्टरूमवर येणारे जे लोक आहेत ते मिनिस्टर्स तयार नसतात. आणि ह्या 30 मिनिटं जो वेळ घालवतो त्याचा महत्व मी तुम्हाला आज समजावून सांगणार. तुम्ही सुद्धा घालवता. असं नाही की कोल्हापूर चर्चमध्येच घालवतात. तुम्ही सुद्धा तुमच्याही चर्चेसमध्ये तो वेळ घालवता. आणि आता त्याचं कॅल्क्युलेशन, त्याचं गणित मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न कराय. याचा अर्थ एक व्यक्ती 30 मिनिटं घालतो. जर समजा शाबा स्कूल पासून ते डिवाइन सर्व्हिस पर्यंत जर एक व्यक्तीचं किती मिनिटं जातात? 30 मिनिटं जातात. याचा अर्थ समजा जर 10 व्यक्ती त्या ठिकाणी बसलेले असतील, तर तुम्ही किती मिनिटं त्यांचा घालवता? 300 मिनिटं तुम्ही त्यांचा व्यर्थ करता. त्यांचा वेळ व्यर्थ करता. त्याच्यानंतर जर समजा त्या ठिकाणी 30 लोक जर बसलेले असतील, तर त्यांचं जर तुम्ही सगळ्यांचं पाहिलं, तर तुम्ही 900 मिनिटं त्यांचे व्यर्थ करता. आणि जर समजा त्याच चर्चमध्ये जर 100 लोक बसलेले असतील आणि जर तुम्ही 30 मिनिटं जर त्यांचा वेळ घालवत असाल, 30 मिनिटांमध्ये तुमच्या मंदिरामध्ये जर काहीच गोष्टी होत नसतील, याचा अर्थ तुम्ही 3000 मिनिटं एखाद्या चर्च वेस्ट करता. किती महत्वाचा भाग आहे, लक्षात घ्या तुम्ही. म्हणून आपण चर्चेसमध्ये कोणतेही शाबास स्कूल असू दे किंवा डिव्हाइन सर्व्हिस असते, त्याच्यामुळे मध्ये आपण जो मधला जो भाग आहे तो भरून काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग काही लोक स्वतःच गाणे सुरू करतात म्हणायला, काही लोक स्वतः. पण त्या ठिकाणी लोक जे आलेले आहेत ते लोक देवाच्या आशीर्वादासाठी आले. तुम्ही त्यांचा वेळ नाही घालवू शकत. त्यांच्या वेळाचे तुम्ही महत्व तुम्हाला कळायला पाहिजे. आणि हे प्रत्येक चर्चेसमध्ये मी तुम्हाला सांगत आहे. मी उदाहरण फक्त कोल्हापूरचं घेतलेलं आहे. पण हे प्रत्येक चर्चेसमध्ये आपण पाहतो की आपण तो जो वेळ जो आहे, शाबा स्कूल संपल्यानंतर लगेच रेस्टरूमवरती किंवा ते मिनिस्टर सगळे आले पाहिजेत. त्याचा जो इम्पॅक्ट होतो लोकांच्यावर, तो इतका चांगला होतो की लोकांना ते जे रेव्हरन्स, जो धार्मिकता जी आहे ती त्यांची डायव्हर्ट नाही होत. डायव्हर्ट नाही होत. नाहीतर लोक काय करतात, एकमेकांसंग चुलबुल चुलबुल करत राहतात. त्याचा तुम्ही अवॉइड करू शकता किंवा त्याला तुम्ही थांबवू शकता. म्हणून वेळेचं महत्व हे चर्चमध्ये खूप महत्वाचं आहे. जसं आपण प्रत्येक वेळेस सांगत असतो की वेळेमध्ये चर्चला या, वेळेत या आणि वेळेत काय करा, शाबासकी सुरू राहा. पण होत नाही, होत नाही. एखादा व्यक्ती काहींचा कशावरून कस करून नाही म्हणजे वेळेची किंमत कमी होते. जर समजा एखादा व्यक्ती जर तो थोडक्यात जर तुम्हाला जर बघायचं असेल, तर ते म्हणजे एखादा व्यक्ती जर कोम्यामध्ये गेलेला असेल, एखादा व्यक्ती कोम्यामध्ये जर गेलेला असेल, त्याच्याकडे वेळ आहे, तो जिवंत आहे, तो वेळ आहे त्याच्याकडे, पण तो व्यक्ती त्या वेळेचा उपयोग नाही करू शकत, कारण तो कोम्यामध्ये आहे. तो व्यक्ती कोम्यामध्ये आहे. आणि जर कोम्यामध्ये एखादा व्यक्ती जातो, त्याच्याकडे वेळ आहे, पण त्या वेळेचा तो उपयोग करू नाही शकत. उत्पत्ती याचा 2रा अध्याय 15व्या वचनामध्ये आपण पाहूया काय लिहिलेलं आहे त्यांनी. उत्पत्ती याचा 2रा अध्याय आणि 15वं वचन या ठिकाणी काय म्हणते आपण पाहूया. या ठिकाणी म्हणतंय, परमेश्वर देवाने मनुष्यास एदेन बागेत नेले, तिची मशागत व राखण करण्यास ठेवले. या ठिकाणी परमेश्वराने जी वेळ दिली आदाम आणि हवेला, ती म्हणजे काय बरं, राखण करण्यासाठी वेळ ठेवली. त्यांनी त्याची वेळ ठरवलेली होती की तुम्ही त्या वेळेमध्ये काय काम केलं पाहिजे, आणि ही वेळेची जाण त्यांना देवाने दिली होती. वेळेअभावी मनुष्याला किंमत नाही. जर वेळच नसती तर आपल्या आयुष्याला काय बरं किंमत नाही राहत. वेळेअभावी केलेल्याचा फायदा नाही. याचा अर्थ जर तुम्ही वेळेचा फायदा नाही करून घेत, तर त्याचा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काहीच होत. काही काही लोक नाही काय, मी वेळ काढत आहे रे, मी बसलेलो आहे, मी काहीच काम नाही करत. याचा अर्थ तो काय करताय, वेळ त्याचा काढत आहे, वेळ संपवता येतो, त्या वेळेचा फायदा नाही करून घेत आहे तो,
पण तो वेळ त्याची वाया घालवत आहे. वेळ ही देवाकडून येते हे आपण शिकलेलं आहे. कला, ज्ञान हे सुद्धा देवाकडून येते. वेळ देवाकडून येते पहिली गोष्ट. तुम्हाला जे मिळणारं ज्ञान, कला, योग्यता जी आहे ती सुद्धा देवाकडून येते तुमच्यामध्ये. म्हणून जीवन हे आपलं देवाकडून आहे. याचा अर्थ माझं आयुष्य, माझा वेळ हा देवाने दिलेला आहे. माझ्यामध्ये कला, ज्ञान, बुद्धी जी दिलेली आहे ती सुद्धा देवाकडून आहे. म्हणून माझं जीवन हे कुणाकडून आहे? देवाकडून आहे. म्हणून माझं जीवन हे देवाकडून आहे. म्हणून जे काही आपली कमाई करतो आपण, जे काही आपण अर्पण मंदिरामध्ये टाकतो, जेव्हा समजा मी अर्पण माझं मंदिरामध्ये जर टाकत असेल, दशांश तर मला द्यायलाच पाहिजे, तो तर 100%. त्याच्या व्यतिरिक्त जर मी अर्पण मंदिरामध्ये जर टाकत असेल, याचा अर्थ मी मंदिरामध्ये काय टाकत आहे ऍक्च्युली? वेळ टाकत आहे. कारण ते पैसे कमवण्यासाठी मी जे काम केलं, ज्या कामासाठी मी वेळ दिला, जे काम करण्यासाठी मी वेळ दिला, म्हणजे मी त्या भांडारामध्ये, देवाच्या भांडारामध्ये पैशाच्या रूपामध्ये मी माझी वेळ दिलेली आहे. तुम्ही सर्वजणच देवाच्या कामामध्ये नाही, तुम्ही सर्वच चर्चचे पास्टर नाही, पण तुम्ही जेव्हा अर्पण टाकता, तेव्हा तुम्ही तुमचं दान म्हणून तुमची वेळ टाकता. कारण त्या वेळेचा उपयोग करून तुम्ही तुमची कमाई केलेली आहे. दशांशाने अर्पण देणे म्हणजे आपले जीवन देवाला देणे. किती महत्वाचा भाग आहे लक्षात घ्या तुम्ही. वेळेचं महत्वाचं किती भाग आहे. जेव्हा दशांशाने अर्पण देतो म्हणजे आपण काय करताय बरं? देवाला वेळ ही देत आहे. देव बाप करू तुम्हाला या ठिकाणी वेळेचं जे काही मला महत्व सांगण्याचं मला जे काही या ठिकाणी सुबुद्धी दिली त्याबद्दल देवाचे मी आभार मानताय. आजचा प्रश्न असा आहे, आजचा प्रश्न असा आहे की जे काही फेस्टिवल ऑफरिंग आहे, जे काही फेस्टिवल ऑफरिंग आहे किंवा जे काही आपण काही अर्पण गोळा करतो, विशेष अर्पण म्हणजे अ, आपण काही जेवणासाठी अर्पण गोळा करतो, काही मंदिराच्या खर्चासाठी अर्पण करतो आणि फेस्टिवल ऑफरिंग मध्ये कोणत्या 2 गोष्टी येतात? त्या म्हणजे ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे हे 2 फेस्टिवल आपले. या 2 ऑफरिंग जेव्हा तुम्ही ते गोळा करता, या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की त्याची नोंद चर्चमध्ये केली जाती की नाही? आणि जर केली जाती तर त्याची रिसीट कुठं बनवली जाते? आता हा प्रश्न विचारण्यापाठीचा उद्देश हा आहे की काय तुम्ही तुम्ही जेव्हा हे अर्पण गोळा करता, हे अर्पण गोळा करता तेव्हा तुम्ही त्याची रिसीट बनवता की नाही? हा प्रश्न येण्यापाठीचा उद्देश हा आहे की काही चर्चेस हे जेव्हा एखाद्या इव्हॅन्जेलिझम मीटिंगसाठी पैसे गोळा करतात, त्याची रिसीट हे लोकल फंड मध्ये करत नाही. म्हणजे तुम्ही ह्यांच्या ह्या जे पैसे आपण लोकांच्याकडून मदत मागतो, अर्पण मागतो, त्या अर्पणाची रिसीट तुम्ही लोकल फंड मध्ये केली पाहिजे आणि त्याची रिसीट त्यांना दिली पाहिजे. याचा अर्थ तुम्हाला मी सांगितलेला आहे, अगोदर 3 दिवसामध्ये आपण शिकवलेलं आहे. जेव्हा अर्पण गोळा करता, ते त्याची नोंद पण तुमच्याकडे असली पाहिजे आणि जे अर्पण शिल्लक राहतं, त्याची सुद्धा नोंद असली पाहिजे. हे तुम्ही 3 दिवसात शिकलेलं आहे. आणि शिल्लक राहण्याविषयी सुद्धा आपण आशीर्वाद शिकलेला आहे, की किती शिल्लक राहिलं त्याचा तुम्ही त्या ठिकाणी दिलेलं पाहिजे. म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीची रिसीट ही तुम्ही फाडली पाहिजे. तुम्ही एखादं वेगळी नोटबुक टाकून त्याच्यामध्ये नावं लिहून पैसे तुम्ही अर्पण गोळा करता काय? काय तुम्ही रिसीट बुक वेगळंच छापलेलं आहे, तुमच्या चर्चचं नाव टाकून? नाही. रिसीट ही पूर्णपणे सेव्हन डे ऍडव्हेंटेज चर्चचेच रिसीट तुम्ही प्रत्येक वेळेस वापरले पाहिजे, जेणेकरून लोकांचा विश्वास तुमच्यावर राहिला पाहिजे. लोकांच्यावर विश्वास जर तुमचा राहील, तर तुमच्यामध्ये जास्त अर्पण लोकांना देण्याची उत्तेजना मिळेल. आणि जर आपण ह्या गोष्टी जर नाही पाळल्या, तर लोकांचा हळू-हळू विश्वास
उडत जातो. मग त्यांना असं वाटतं, की अरे चर्च ट्रेझरीने रिसिप्ट बनवली का नाही? की त्याचं अकाउंटिंग त्यांनी केलं का नाही? त्याची नोंद त्या ठिकाणी माझी केली की नाही? कधी-कधी लोकांना असं वाटतं माझं नाव त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की नाही? हा प्रश्न असतो. प्रत्येकाची आशा असते, की जेव्हा मी देवाला देतो, तेव्हा माझी कुठेतरी नोंद व्हावी. कधी-कधी लोकांना असं वाटतं, की मी जेव्हा देवाला देतो, ह्याची जाणकारी कुणालाच होऊ नये. हा सुद्धा चांगला भाग आहे. हा सुद्धा चांगला भाग आहे. पण आपण चर्च या नात्याने आपण प्रत्येक गोष्टीची नोंद करूया. प्रत्येक जे अर्पण येतं त्याची नोंद करूया आपण आणि त्या अर्पणाद्वारे आपण देवाची स्तुती आणि गौरव ही प्रत्येक मंडळीमध्ये करूया. तुम्हाला बजेटविषयी मी शिकवलेलं आहे. बजेट कसं करायचं, लोकल फंड कसं खर्च करायचं हेही शिकवलेलं आहे. तुम्ही लोकल फंड खर्च करायला शिकलं पाहिजे. कारण ते तुम्हाला अर्पण जे लोकांनी दिलेलं आहे, मंडळींनी जे अर्पण तुम्हाला दिलेलं आहे, त्या कारणासाठी दिलेलं आहे. आणि त्या कारणासाठी जर तुम्ही तो पैसा वापरत नसाल, तर लोक तुमच्यावर काय करणार आहेत विश्वास ठेवणार नाहीत. देव माफ करो. तुम्हाला पुन्हा एक वेळेस सर्वांना आशीर्वाद दो. मी पुन्हा एक वेळेस एक आभार मानत आहे पास्टर कारंडे यांचं. त्यांनी सुंदर रीतीने माझे रोजचे संदेश ते टाइप करून काय करायचे बरं WhatsAppवर टाकायचं. आणि त्याचा अ, फायदा जे लोकं या ठिकाणी अटेंड नाही करत त्यांना झालेला आहे. आणि त्यांना त्या मुद्दे समजलेले आहेत. आणि त्याच्याबद्दल मी पास्टर कारंडे यांचा आभार मानत आहे. आणि पास्टर मिल्की यांचे आभार मानत आहे. पास्टर राकेश यांचे आभार मानत आहे. या ठिकाणी आपण सुंदर रीतीने आजपर्यंत आठवडा हा कारभारीपणामध्ये घालला आहे. आणि देव बाप करो तुम्हाला सर्व ह्या गोष्टी तुमच्या मनामध्ये राहो हीच प्रभूचरणी माझी विनंती आहे.